जंगले कापली, पाणी आटलं, त्यामुळे हत्ती गावामध्ये आले. हे नेमकं घडतंय काय? गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड आणि खाणकाम सुरू असल्यामुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास हे धोक्यात आलेले आहेत. त्यामुळे ते अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधासाठी गावाकडे वळत आहेत. पण ते गावाकडे वळत असताना तेथील गावातल्या नागरिकांचे घरे आणि शेतींची नासधूस होत आहेत आणि सामान्य शेतकऱ्यांचा जीव हा धोक्यात आलेला आहे. चंद्रपूरकडे दिसलेले 30 हत्तीचा कळप हे त्याचेच एक उदाहरण म्हणता येईल. ते हत्ती गडचिरोलीमधून चंद्रपूरमध्ये स्थलांतरित होत आहेत. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा समतोल हा बिघडत चाललेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम माणूस आणि वन्यजीव या दोघांनाही भोगावे लागत आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही. जंगल वाचले तर वन्यजीव वाचतील आणि माणूस आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष थांबेल. नाहीतर आता हत्ती गावात आले आहेत, परिस्थिती नंतर याच्यापेक्षाही कठीण होऊ शकते.